बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटला। नागरिकांची कॅन आणि बादल्या घेऊन डिझेल भरण्यासाठी धावाधाव। चलन तुटवड्यामुळे तुळजापुरात व्यापाऱ्यांना अडचणी। 4 ते 5 दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटा चलनामध्ये गायब। अनेक बँकांची एटीएम सेवा बंद। पैठणमधील एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिकात्मक पार्सल पाठवलं। कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांदा आणि 1 रुपया पाठवला। येवला बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले। 6 ते 7 रुपयांचा भाव। केंद्राच्या निर्यात धरसोडीच्या धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका। बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलाय। कांद्याला बाजारात केवळ 1 रुपया भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात। मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा उद्विग्न सवाल एका महिला शेतकऱ्यानं विचारलाय। बीडच्या नेकनूरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपयाचा दर तर एकरी 50,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र कांदे विकल्यानंतर केवळ 3,500 रुपये आल्याचा प्रकार। सरकारनं निर्यात चालू करून हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। हेक्टरी 17,500 रुपयांचा मोबदला देण्याचा फडणवीसांचे आदेश। सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी। रायगडच्या महाड तालुक्यातील 20 गावं आणि 30 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। 8 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प। महाड तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू। तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणी टंचाई। 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण। मंगळूरपेठ तालुक्यामध्ये सर्वाधिक 10 गावांमध्ये पाणी टंचाई। नंदुरबार शहरात आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणी कपातीमुळे शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्याला सामोरं जावं लागणार। विरचक धरणामध्ये केवळ 60% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय। अकोल्याच्या बाळापुरातील कवठा गावात पाण्याचा प्रश्न गंभीर। गावाशेजारी धरणामध्ये पाणी असताना देखील गावात पाणी नाही। 1.5 किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्याची वेळ। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात पाणी टंचाई। फळबागांना फटका। फळबागा वाचवण्यासाठी टँकरनं पाणी घेण्याची शेतकऱ्यावरती वेळ। जळगाव शहराचा वैभव। मेहरून तलाव प्रदूषित। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस। नाल्यामध्ये प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट मेहरून तलावात आणि गिरणा नदीमध्ये सोडले जात असल्याची गंभीर बाब। नाशिकच्या सिन्नरमध्ये तापमानात वाढ। भर दुपारी रस्ते ओस। उष्माघातापासून सावध राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। रायगडच्या निजामपुरात भरत गोगावले यांच्या हस्ते कोस्ते बुद्रुक कचरी तलावाचं उद्घाटन। 96 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेती, जनावरं आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होणार। जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे धरणामधील पाणी पातळी खालावली। भोकरदन तालुक्यातील पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28%वर। वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पामधील पाणीसाठा झपाट्यानं घटला। एकबुर्जी प्रकल्पामध्ये 24%, तर सोनल प्रकल्पात केवळ 12% जलसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची शक्यता वाढली असून शासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। परभणीमध्ये वाढत्या उन्हाचा मोसंबी बागेला फटका। झाडाला लागलेली फळं करपल्यामुळे शेतकरी अडचणीत। शेतकरी आर्थिक संकटात। हिंदुत्ववादी संघटनांचा वाघोली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या। विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत लवांडेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। भजन करत आंदोलकांकडून लवांडेंचा निषेध। खासदार निलेश लंकेंच्या प्रकृतीसाठी समर्थकांची काळाराम मंदिरात पूजा। लंकेंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरता दुग्धाभिषेक करत महापूजा। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल। सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह 3 घांवरती गुन्हा दाखल। चिखली ते जाफराबाद महामार्गाच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना त्रास। ठेकेदार रस्त्यावरती पाणी टाकत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप। धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मार्च-एप्रिल महिन्याचे पगार थकले। पगार थकल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लवकरात लवकर पगार देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। चंद्रपूरच्या मूल रेल्वे स्थानकातील प्रस्तावित मालधक्का प्रकल्प अखेर रद्द। सुधीर मुनगंटीवार या प्रकल्पाच्या प्रदूषणकारी परिणामांकडे लक्ष वेधत होते। संभाव्य प्रदूषण आणि आरोग्याच्या धोक्यापासून मूलवासियांना मोठा दिलासा मिळाला। भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेत रस्ते कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप। प्रभाग क्रमांक 11 मधील सिमेंटचे रस्ते अवघ्या 1.5 वर्षात उखडल्यामुळे नागरिक संतप्त। रमा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची आणि कंत्राटदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। जळगावात पोलीस अधीक्षक बंगल्यावरती गार्ड ड्युटीवरती गैरहजर राहिल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। तपासणीमध्ये गार्ड रूममध्ये रायफल बेवारस अवस्थेत आढळल्यामुळे कारवाईचा बडगा। धाराशिवमध्ये ग्रामरोजगार सेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेची कामं ठप्प। महाराष्ट्रभर गेली 37 दिवसांपासून ग्राम रोजगार सेवकांचं काम बंद आंदोलन सुरू। 3 ऑक्टोबर 2024चा मानधन वाढीचा शासन निर्णय लागू करावा या मागणीसाठी आंदोलन।
लातूर पोलिसांकडून वेगमर्यादा जनजागृती मोहीम. महामार्गावरती अपघातग्रस्त वाहनं उभी करून भरधाव वाहन चालकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अनोखी मोहीम. मालेगावमधील मोक्षगंगा नदीची कचरा आणि प्लास्टिकमुळे दयनीय अवस्था. कोट्यवधी खर्चानंतरही कायमस्वरूपी स्वच्छतेवरती प्रश्नचिन्ह. नदीची स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसानं हिरावला. लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांचा उच्छाद. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 100 ते 150 भाविक जखमी. उन्हाच्या कडाक्यामुळे झाडांवरील आग्या मधमाशा अचानक आक्रमक. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आदिशक्ती मुक्ताईच्या 729व्या अंतर्धान समाधी उत्सवाला सुरुवात. राज्यभरातून वारकरी संप्रदाय मुक्ताई नगरात दाखल. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदीमधील संतांच्या पादुका देखील दाखल होणार. 12 मे रोजी मुख्य उत्सव सोहळा पार पडणार. परळीमध्ये शनीश्वर जन्मोत्सवानिमित्तानं भव्य शोभायात्रा. महिला, पुरुषांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. गुरुराज माऊलींच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात संपन्न. अष्टविनायकातील मोरगावचं श्री मयुरेश्वर मंदिर आजपासून 9 जून पर्यंत भाविकांसाठी बंद. जतन आणि संवर्धन कामासाठी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार निर्णय. पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धाराचं काम सुरू. वर्ध्याच्या बाजारात लिंबाची आवक वाढताच भावात घसरण. प्रति किलो 100 रुपयांवरती असलेले दर 40 रुपये किलोपर्यंत घसरले. लिंबाचा मध्यंतरी एक बहर गळल्यामुळे शेतकऱ्यांना. तुळजापुरात आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळ नावाच्या तरुणाची हत्या. मुलाला न्याय द्या, मातृदिनी आईची मुख्यमंत्री फडणवीसांना साद. हत्येतील एक आरोपी अद्यापही मोकाट. बुलढाण्यातील मेहकर ते जानेफळ रोडवरील 3 दुकानांना आग. दुकानदाराचं लाखोचं नुकसान. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीत व्यावसायिकाची हत्या. दारूच्या नशेत वादातून हल्ला. आरोपीला पोलिसांकडून अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास.